समर्थनगरचा हा परिसर आपण वाढलेल्या गवतात जेव्हा घरं बांधतो तेव्हा काळजी किती घ्यावी लागते आणि अशा प्रकारे आपल्या इथं मोठ्या प्रमाणात साप येतात. अशा ठिकाणी साप पकडणे पण किती धोकादायक असू शकतं आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर जर इथं हा साप एक महिना दिसतोय, हा साप म्हणणंसुद्धा चुकीच्या लक्षात घ्या, कारण आता परत सुटाला आहे. कारण असे किती साप अशा ठिकाणी असतील आणि केवढा भयानक मोठा साप आहे हा तुम्ही परिसर बघताय. समर्थनगर एरिया आहे, तिथल्या जंगलात मी सापडायला आलो नाही. इथले रहिवासी जे आहेत आता टेरेसवरनं इथं बघता आहेत. या ठिकाणी हा साप खरं तर त्यांच्या अगदी घराजवळ होता आणि पाऊस पडल्यानंतर हा पुढं पुन्हा इकडं आला आणि ऊन पडल्यानंतर साप जुलै ऑगस्ट नंतर हा साप उन्हाच्या ठिकाणी अशा गर्द झाडी गवतामध्ये वरती येऊन बसू शकतो आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा दिसतो. पण आम्ही येईपर्यंत कदाचित कधी आतासुद्धा हा जवळपास 20 फूट पुढं आला होता. भयानक मोठा घोणस आहे, पण मी जवळ पोचल्यानंतर ह्याची शेपूट दिसल्यामुळे ह्याला अंदाजे मला कव्हर करता आलं आणि त्यामुळे ह्याला पकडता आलं. साधारण 6 वर्ष वयाचा भला मोठा घोणस आहे, लक्षात घ्या. अशी आजूबाजूला झाडी झुडपं वाढल्यामुळे आणि अगोदरच हीत असल्यामुळं आम्ही घर बांधल्यानंतर आम्ही विचार करू लागतो. घोणसची संख्या तशी वाढलेली आहे. भरपूर लोक ह्याला मारा म्हणून कमेंट पण करत आहेत, पण आम्हाला लोक मारू नये याच्यासाठी बोलवतात. त्यामुळे हा प्रश्न तुमच्याकडे, ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. 6 वर्ष वयाचा हा घोण जातीचा साप आहे. आपण अशा ठिकाणी घरं बांधताना राहताना आपले प्राणी असतात, लहान मुलं महिला असतात, काळजी घेणं गरजेचं आहे. तरीही एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात साप असून सुद्धा कोणतीही अनुचित घटना घडली नाही, सर्पदंश झालेला, कोणी दगावल्याची घटना घडली नाही. काळजी मात्र आपण स्वतः घेणे गरजेचं आहे. घोणस म्हणजेच रसल वायपर हा कुठला अजगर साप नाही आहे. धन्यवाद.